नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता मंगळवारी आपल्याकडे हनुमान जयंती आहे. तर त्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला एक हनुमानाची स्पेशल गोष्ट सांगते. तर हनुमानाचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला होतो. राम जन्म आधी होतो आणि त्याच्यानंतर हनुमानाचा जन्म होतो. तो होतो पौर्णिमेला. पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म पहाटेस होतो. ती तर मागच्या वेळेला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ना, तो पहाटे जन्माला आला आणि त्याला खूप भूक लागली होती आणि आकाशामध्ये सूर्य उगवत होता. पहाटेचा उगवता सूर्य हा लाल दिसतो आणि हनुमानाला वाटलं हे फळच आहे की काय. हनुमान छोटं बाळ होता आणि त्याने त्या सूर्यावर झेप घेतली. तेव्हा इंद्राने त्याला वज्र मारलं. इंद्र घाबरला, आता हा या सूर्याला धरतोय की काय, खातोय की काय, म्हणून इंद्राने वज्र मारलं. तर ते वज्र त्याच्या हनुवटीला लागलं आणि त्याच्या हनुवटीचा आकार बदलला. नाहीतर पूर्वी त्याची हनुवटी चांगली होती. तर एवढं मोठं ते इंद्राचं वज्र आणि त्या छोट्या बाळाला लागल्यानंतर काय होणार, ते बाळ मूर्छित पडलं बघा. पण ते बाळ किती ताकदवान की इंद्राचं वज्र लागून सुद्धा त्याला काही झालं नाही, फक्त मूर्छित पडलं लागलं. आणि तर ती गोष्ट मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितली. आता आपण पुढे जाऊया. पुढची गोष्ट, हनुमान मोठा झाला, चांगला ताकदवान झाला. बघा आपल्या रामदास स्वामींनी सगळीकडे जेवढी रामाची देवळं बांधली नाहीयेत तेवढी त्यांनी हनुमानाची मंदिरं बांधलीत. ती का बांधलीत माहितीये का? कारण हनुमान चांगला ताकदवान होता. तर त्याच्यासारखं आपण ताकदवान व्हावं. तो बुद्धिमतां वरिष्ठमय, म्हणजे तो बुद्धीने पण खूप कुशाग्र आहे. तर आपण त्याच्यासारखं ताकदवान व्हावं, बुद्धीने कुशाग्र व्हावं, हा त्याचा आदर्श घ्यावा आणि तसं वागावं. म्हणून रामदास स्वामींनी जागोजागी हनुमानाची मंदिरं बांधलेली आहेत. तर हनुमान कसा ताकदवान होता ते आज मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला सीताहरण झालं तेव्हा प्रभू रामरायांनी त्यांना सीतेचा शोध घ्यायला सांगितला आणि सीतेचा शोध घेत घेत ते लंकेत गेले. त्यांना कळलं हनुमानाला की सीता अशोक वनामध्ये आहे आणि तिथे तिथे तिला कोंडून ठेवलेलं आहे, तिच्या भोवती पहारा बसवलाय राक्षसिणींचा. आणि तिथे ते गेले. त्यांनी सीतामाईंची भेट घेतली. सीतामाईंची भेट घेतली आणि सीतामाईंना नंतर सांगितलं की माई, मला खूप भूक लागले. आधीच पैलवान तो मस्त जिम वगैरे करून बॉडी कमवलेली आणि त्याच्यात त्यांनी एवढा प्रवास करून तो आला, समुद्र ओलांडून आला, भूक लागणारच ना. तर सीतामाईंनी त्यांना काय सांगितलं, जा तू इकडच्या झाडांची फळं खा. पण फळं कुठची खा? जमिनीवर पडलेली फळं खा. पिकलेलं फळ बाळांनो आपोआप खाली गळून पडतं. तुम्हाला न्यूटनची गोष्ट माहीत असेल ना, ॲपल खाली का पडलं म्हणून त्यांनी शोध लावला. म्हणजे फळ खाली पडतं हे मी तुम्हाला सांगते. चांगलं फळ राईप झालं, पिकलं की ते स्वतःहून झाडाला सोडतं आणि खाली पडतं. आता मारुतीची भूक ती काही शमणार आहे का? तो म्हणाला ठीक आहे आई. पण मारुतीने काय केलं, सीतामाईंना शब्दात पकडलं. काय सांगितलं, खाली पडलेली फळं खा, झाडावरची तोडून नाही खायची. त्याने जाऊन जे दणादण झाडावर गुळ्या मारल्या, सगळी फळं झाडाखाली पडली. मग खाली पडलेली फळं खायची आज्ञा आहे ना, ती सगळी फळं खाल्ली. आणि त्याला कळलं ना, या रावणाने आपल्या प्रभूंच्या पत्नीला पकडून आणले, आपल्या आईला पकडून आणले. त्याला खूप राग आला होता. त्यामुळे त्यांनी सगळ्या लंकेतल्या झाडांची झुडपांची नासधूस करून टाकली. इथे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. बऱ्याच वर्षापूर्वी रावणाला एका ज्योतिषाने ज्योतिष सांगितलं होतं. त्याला सांगितलं होतं, तुझ्या लंकेत एक वानर येईल आणि तो तो ते वानर येईल, ते सगळं तुझ्या लंकेचं सगळं हे करेल, उत्पात माजवेल, सगळे झाडं बिळं मोडून टाकेल, उत्पात माजवेल तो. तेव्हा रावणाला खरं नाही वाटलं, हे माकड येणार आणि असं करणार. पण बघा बाळांनो, त्या भविष्यकाळाचे त्या ज्योतिषाचे शब्द खरे झाले. त्या माकडाने सगळं आपल्या मारुतीचं तोंड असं माकडासारखंच आहे ना, तर त्यांनी सगळं सगळं वाट लावली लंकेची अगदी. आणि मग रावणाला कळलं
की कोणीतरी माकड आलंय आणि ते माझ्या लंकेची वाट लावतंय. सगळी वाटिका त्यांनी उद्ध्वस्त केली. त्यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला, पकडा त्याला. पकडा पण काय, मारुती चपळ आहे. वायुवेगाने तो नुसता उड्या मारतो. अजून सुद्धा बघा साधी माकडं असतात ती केवढी चपळ असतात, भयंकर चपळ. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, म्हणजे तो मनापेक्षा सुद्धा चंचल आहे. तो काही केल्या त्या रावणाच्या सैनिकांच्या हातीच लागेना आणि ते नुसते दमले, घामाघूम झाले, त्यांची दमछाक झाली. ते बघून मग मारुतीलाच त्यांची दया आली, हनुमानाला दया आली आणि मग हनुमान स्वतःहूनच जरा शांत झाला आणि मग त्यांना म्हणजे त्यांच्याकडनं पकडवून घेतलं. ह्याला पण रावण बघायचाच होता ना. आता रावण पकडलाच गेला नाही तर रावणाला कसं बघणार, म्हणून मग तो स्वतःहूनच त्यांना पकडून दिला. हा चला चला पकडा, जाऊ दे जाऊ द्या, मला तुमच्यावर दया आली. आणि मग त्या सैनिकांनी रावणाला त्या सैनिकांनी याला रावणाच्या पुढे उभं केलं. रावणाच्या पुढे उभं केलं तर बाकीच्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला मागच्या गोष्टीत, पण आज ही नवीन गोष्ट आहे म्हणून सांगते. तर रावणाने त्याच्याकडे बघितलं आणि त्याला कळलं होतं की हा खूप ताकदवान आहे, असं आहे तसं आहे. पण रावण सुद्धा ताकदवानच होता ना, त्यालाही त्याच्या शक्तीचा गर्व होता. तो म्हणाला, तू एवढा ताकदवान आहेस ना, चल माझ्याशी युद्ध कर. युद्ध कर युद्ध कर म्हटल्यावर मारुतीराय हसले, बोलले, अरे युद्ध कर. युद्ध केलं तर इथेच रामायणाचा एंड होऊन जाईल, तुझा इथेच सगळा नाश होऊन जाईल. आमच्या प्रभूचं कार्य आहे ना, त्यांना काही कार्य करायला ठेवायला पाहिजे. युद्ध कसं करू मी तुझ्याशी? असं बोलल्यावर रावण तसा तत्वनिष्ठ सुद्धा होता. रावण बोलला, ठीक आहे, मग आपण एक एक गुद्दा तरी मारूया एकमेकांना, बघूया कुणाच्या गुद्द्यात ताकद आहे. तरी मारुतीराय हसले. मारुतीराय बोलले, ठीक आहे, पण आधी गुद्दा तू मार, मी नाही मारणार. आणि त्यांनी रावणाला आव्हान दिलं. रावणाने एक दिला ठोसा मारुतीरायांना, तर मारुतीराय थोडेसे मागे झाले. ते बोलले, आता माझी पाळी, मी मारणार. त्यांना मारुतीरायांना खूप राग आला होता. एक तर ते क्रोधातच होते, सीतामाईंना ह्याने पळवून नेलं म्हणून, पुन्हा मला लढायला आव्हान करतो. आता काही नाही तर गुद्दा मारचा. मारुतीराय चिडले आणि असा जोरात गुद्दा मारणार ना, तेवढ्यात ब्रह्मानी वरून आकाशवाणी केली की मारुतीराया संभाळ, तू जर ह्याला गुद्दा मारला, ह्याचा दी एंड झाला, तर प्रभूंनी ज्या कार्यासाठी अवतार घेतलाय ते कार्य कसं होणार, तेव्हा स्वतःला सांभाळ. मारुतीराय शांत झाले आणि त्यांनी काय केलं माहितीये, आपली जी शक्ती होती, ताकद होती, त्याचा फक्त 1 भाग वापरला शक्तीचा, म्हणजे हलका ठोसा मारला रावणाला, हलकासा. पण तो हलकासा ठोसा असा होता की रावण मूर्छित होऊन पडला. बघा बाळांनो, केवढी ताकद होती ती मारुतीरायांच्याकडे. रावण बलाढ्य होता हे तर तुम्ही सगळीकडे ऐकलंच असेल, पण मारुतीरायाच्या अंगात किती ताकद होती ते ह्या गोष्टीवरून दिसतंय. म्हणून मी तुम्हाला सांगते की मारुतीरायांसारखे बलाढ्य व्हा, चांगला अभ्यास करा, त्यांच्यासारखे बुद्धिमान व्हा आणि त्यांच्यासारखे ताकदवान पण व्हा. आणि बुद्धिमतां वरिष्ठम म्हणतात ना, मी तुम्हाला इथे माझा छोटासा अनुभव सांगते, गोष्ट छोटीशी गोष्ट सांगते. 1-2 गोष्टी सांगते तुम्हाला माकडांच्या कशा असतात ते. ही आत्ताची सुद्धा माकडं फार हुशार आहेत, तुम्ही बघा, कधीतरी अनुभव घ्या. एकदा मी लहान असताना आमच्या घरच्यांनी ट्रिप काढली आणि कुठे नेलं, आम्हाला झूमध्ये नेलं. झू तर सगळा पॅकच होता आणि बघता बघता आम्ही आपले माकडांच्या पिंजऱ्यापाशी आलो. तर तिथे आलो, बघत होतो माकडं, ती बिचारी आतमध्ये पिंजऱ्यातच होते, छोटे छोटे, त्यांना काय बाहेर यायला चान्स नाही. माझा भाऊ मला म्हणाला, शरू माहितीये का, या माकडांना ना म्हणे असं नाक खाजवून दाखवलेलं आवडत नाही. म्हटलं हो, मी लहान होते त्याच्यापेक्षा. म्हटलं हो, नाही आवडत. आणि त्यांनी बघितलं, कुठून माकडाला हाळ करून दाखवू, कुठून दाखवू, पण माकडं आतमध्ये पिंजऱ्यात, आम्ही बाहेर, कुठे चान्सच नाही. तितक्यात त्याला कुठेतरी अशी एक फट दिसली की तिकडनं त्याला असं डोकं घालता येईल असं. यांनी काय केलं, इकडे फटीत गेला, अगदी असं डोकं असं असं कोणत्या ह्याच्यातून जाळीतून आणि त्या भिंतीच्या ह्याच्यातून डोकं आत घातलं आणि हात खालून असं हात घालून असं त्या माकडाला नाक खाजून दाखवलं. तिकडे जवळ एक चांगलं मोठं माकड बसलं होतं. आता होतं माकडाने असं बघितलं, इकडे बघतोय तिकडे बघतोय, काही केलं नाही. आम्हाला वाटलं काय नाही, ही गोष्ट खोटी आहे. म्हणजे मी आपली लांबून बघत होते त्यांच्याकडे, काय चाललंय गंमत ते माकडाने बघितलं दुसरीकडे बघतंय. तुम्ही अजून बघा, माकडांचं ऑब्झर्वेशन करा, ती माकडं अशीच बघतात, इकडे बघ तिकडे बघ. त्या माकडाने बघितलं असं दाखवलं जसं काय माझ्याकडे
माझं तुझ्याकडे लक्षच नाही. आणि नंतर धपकन जे खाली उडी मारून आणि फटाकन जी त्याच्या थोवाडावर ठेवून दिली ना, मग काय कोणतरी एकदम पाठीमागे डोकं खेचून घेतलं. अरे एवढी मजा आली ना आम्हाला काय सांगू. आणि मग काय झालं, ते माकडाने मारलं तर माकडाची नखं इथे कपाळाला लागली त्याच्या. आणि डोकं त्या फटीतून खेचून घेताना इथे गालाला वगैरे असे सगळे ओरखडे आले. मग झालं, मग काय आम्हाला हसू आलंच. गेला मोठ्या माकडाला चिडवायला, म्हणजे माकडांना खरंच राग येतो. आणि त्या माकडाने कसं केलं, पण त्याला बेसावत ठेवलं. शत्रूवर हल्ला करायचा तर कसा करायचा हे पण त्याच्यातून शिकायला होतं, की शत्रूला बेसावत ठेवायचं आणि आपण बरोबर सावध राहायचं. मग माझ्या आईनी त्याला आणखीन 2 धपाटे घातले. कशाला नको तिथे डोकं घातलं. एक तर त्याच्या इथे कपाळाला माकडाची नखं लागली थोडीशी. शिवाय इथे ते भिंतीचं लागलं, तारेचं लागलं. मग पुन्हा घरी आल्यावर आईने आणखीन त्याला एक डॉक्टरकडे नेऊन टिटॅनसचं इंजेक्शन दिलं. का तर कुठे आतमध्ये इन्फेक्शन वगैरे होऊ नये किंवा ते नखांनी काही पॉयझन होऊ नये. ती गंजलेली तार वगैरे असेल तर त्याचं काही सेप्टिक होऊ नये म्हणून. तर अशी मजा आली त्यावेळेला. तर ही अशी माकडं पण खूप हुशार असतात. म्हणून या गोष्टीतून आपण आज हे घ्यायचं, शिकायचं, की आपण आपल्या वेळेला, आता तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास चांगला करायचा, बुद्धीने श्रेष्ठ व्हायचं. जी वेळ जी करायची आहे तेच करायचं. त्याच वेळेला ते करायचं म्हणजे आपल्याला कुठच्याही गोष्टीचा पश्चात्तापही होत नाही. चांगला अभ्यास करा, मस्त मैदानी खेळ खेळा, चांगलं शरीर कमवा आणि मजबूत व्हा. आपल्या हनुमंतासारखे मस्त मजबूत व्हा. तर बाळांनो, ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.